आजच्या रात्रीतील हा खरतर शेवटचा सामना असेल जय सेवालाल वावेगर आणि जय हनुमान स्टार वलक असा खरतर सामना पाहायला मिळेल। खरतर बालगुडू दादा यांच्या मी क्षमा मागतोय, सॉरी। खरतर आपण मोठे बंधू आहात। मॅच कडे जाऊया आपण। जय हनुमान स्टार वलक आणि जय सेवालाल वावेगर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल। अमित ठाकूर पहिल्या षटकात ह्या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत। दोन सलामवीर फलंदाज ऋतिक आणि कार्तिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहायला मिळतोय। पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अमित ठाकूरला आपण जरूर पाहतोय। कार्तिक राठोड आणि ऋतिक राठोड खरं तर ही डेब्यू मॅच आहे, अर्थातच पहिली टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला सामना असेल। कार्तिक राठोड या खेळाडूचा त्यांच्या समवेत ऋतिक राठोड या खेळाडूला जरूर आपण पाहतोय। डेब्यू मॅच आणि ती देखील रजनी क्रिकेटची एक मोठी स्पर्धा, खूप चांगलं पदार्पण म्हणावं लागेल। आणि या पहिल्या डेब्यू मॅच मध्ये काय करेल हा खेळाडू। हो, चांगला चेंडू आहे, बॅटची एज घेत गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला। रन्स आली, एक सिंगल। धावसंख्या खरं तर या ठिकाणी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडले जय हनुमान स्टार वलक या टीमने। राईट आर्म ओव्हर द विकेट अमित ठाकूर हा गोलंदाज आपण पाहतोय। हो, चांगला चेंडू यॉर्क केला, तदनंतर जरूर पाहायला मिळाला सिंगल। रन्स स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल। 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही चेंडूंवरती पाहायला मिळाला। आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल। हो, फिरून खेळण्याचा हा प्रयत्न, एस्टनच्या वरतून चेंडू चाललाय आणि खूप चांगला चेंडू खरं तर पाहायला मिळाला। इट्स अ डॉट बॉल, निर्धाव चेंडू ची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकासाठी 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर जरूर आपण पाहतोय। डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये, तदनंतर 30 सर्कलच्या आतमध्ये जर का आपण विचार केला तर मिड ऑन मिड ऑफ असेल, तदनंतर कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू असेल, एक पॉइंट असेल, एक गली आहे, तदनंतर एक बॅकवर्ड क्षेत्राकडे खेळाडू असेल, आणखीन एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय। 4 चेंडूंचा खेळ जरूर संपलाय। 4 चेंडूमध्ये 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। खरं तर या संपूर्ण स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर 30-32 धाव संख्या हा फायटिंग स्कोर राहिलाय, परंतु जय सेवालाल वावेगर हा संघ
खरं तर किती धावांचं टार्गेट सेट करेल एक नवीन संघ जरूर आपण पाहतोय. पदार्पणातील आपली पहिली मॅच खेळत असताना कार्तिक राठोडला आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खरं तर 4 चेंडू त्यांनी फेस केलेत. 4 चेंडूमध्ये 1 रन्स 3 डॉट बॉल्स त्याच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं षटक. अमित ठाकूरचं कौतुक करावं तेवढं खरं तर फार करावंच लागेल. अमित ठाकूरचं कौतुक. हो चांगला चेंडू आहे. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडले आणि हे षटक संपलंय. सलग 4 डॉट बॉल्स खरं तर पाहायला मिळाले. 2 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. कार्तिक राठोड आणि ऋतिक राठोड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील बिग फाईट पाहायला मिळेल. प्रियांक 11 जितूबाई जिते बी ला फाईट करेल जय गुरुबादेव जोहे आणि मग बापूजी आंबिवली टीमच्या अगेन्स्ट ह्या मॅच मधील विनर टीम. आज एकूण ग्रामीण गटातील 8 संघांना आपण पाहतोय. जिथे असेल, तारा असेल, बलवली असेल, जोहे, भोम, आंबिवली, वावेघर आणि वलक असे 8 संघ खरं तर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रणित ठाकूर. राईट अबाउट द विकेट विलेज एंड कडून सुरुवात करेल प्रणित ठाकूर आणि ऑन स्ट्राईकला असेल ऋतिक राठोड. हो पहिला चेंडू बॅट घरात कदाचित स्विंग पाहायला मिळाली. फक्त मोठा फटका जरूर घ्यायचा. ते प्रेशर आहे. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नाहीयेत पॉवर प्लेच्या हे पाहायला मिळालं आणि ते प्रेशर ते थोडंसं दडपण आणि त्या प्रेशरमध्ये खरं तर बॅटिंग करत असताना ऋतिक राठोडला आपण पाहतोय. पण मैदान मोठं आहे. या मोठ्या मैदानावरती षटकार चौकार फार कमी पाहायला मिळतात. सिंगल डबल्सवर लक्ष द्यावं लागेल. स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचं राहील. हो शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये जरूर सिंगल रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. टीम्स कडे 2 DRS आहेत की जे तुम्ही बिमर साठी व्हाईट साठी त्यांचा वापर तुम्ही करू शकता. रनआउट साठी पंच देखील तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकता. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. काय जबरदस्त फटका. ओरपी चेंडूला सरळ पाठवले सीमा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 9 रन्स. 9 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. षटकातील दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार पहा. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. तदनंतर स्क्वेअर चेंडू आला आणि मग फलंदाज ऋतिक राठोडच्या बॅट मधून आलेला हा षटकार. हो ऑफ स्टिकच्या बाहेर. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राज मध्ये ही रन्स ऍड केली जाईल. 10 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड. यस पंच रेफर केले गेले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने खरं तर DRS ची मांग केले. चला आमच्या ऑफिशियली पंचाने विनंती असेल बंटी मात्रे आलेत ते आपण थोडी प्रतीक्षा करूया. पण वॉल रूम मध्ये 12th मॅनला विनंती असेल आपण कोणताही मेसेज द्यायचा नाहीये.
कॉम्बॉक्स मध्ये जे आमचे 12th मॅन असतील आमचे ऑफिशियली तिसरे पंच त्या ठिकाणी जरूर पाहतील. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन असेल. इट्स अ वाईड बॉल आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या जर्मन स्टार वलक टीमने. इट्स अ वाईड बॉल आणि एक DRS गमावलाय वलक टीमने. हे देखील आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 2 DRS तुमच्याकडे असतील, एक त्यातील गमावलाय. प्रणित ठाकूरला जरूर आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता आणि मात्र आणखीन एक स्क्वेअर चेंडू. या षटकातील हा तिसरा व्हाईट बॉल खर तर पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. हो 3 स्टंपच्या मधोमध लेग बिफोर ऑफ द विकेट. या ठिकाणी पंचांचा निर्णय मात्र आला लेग बिफोर ऑफ द विकेट. फलंदाज प्लम्प LB. फर्स्ट विकेट डाऊन. ऋतिक राठोड हा फलंदाज बाद झालाय. पाहता लाईनचा खरं तर नियम आहे. चला फलंदाज आता आतमध्ये आलाय, हरकत नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का जरूर बसला टीम जय सेवालाल वावेकर या टीमला. 11 या धावसंख्येवरती ऋतिक राठोड हा खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू कुमार चव्हाण. षटकातील अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज प्रणित ठाकूर. ओ शॉर्ट पिच चेंडू चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. सेफली लँडिंग पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट आणि एकच मिळाली. 12 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. पहिल्या षटकात अमित ठाकूरचं अप्रतिम गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली, जिकडे फक्त 2 रन्स त्याने खर्च केल्या. सेकंड ओव्हरसाठी प्रणित ठाकूरला आपण जरूर पाहतोय. 3 व्हाईट बॉल्स या ओव्हर मध्ये आपण पाहिला. 1 विकेट, एक षटकार, एक सिंगल आणि 1 डॉट बॉल या ओव्हर मध्ये जरूर पाहायला मिळाला. एकूण 10 धावा त्याने खर्च केल्यात. ओ स्विच खेळण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळला. आणखीन एकदा अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. तेरा धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हो चांगला चेंडू आहे. क्लोजिंग यष्टिरक्षक त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. चेंडू अडवण्यात यश आलं. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळाल्या 13. पहिल्या षटकात जरूर 2 रन्स आल्या होत्या. सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर सेकंड ओव्हर मध्ये 11 धावा धावफलकावरती येत असताना आपला पाहायला मिळाला. 2 षटकानंतर 13 ला 1
अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. जय सेवालाल वावेघर आणि त्यांना फाईट करता असताना जय हनुमान स्टार वलक या दोन टीम्स मध्ये खरं तर हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत सुदर्शन म्हात्रे दीव, त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आमचे चौथीची म्हात्रे जिते, त्याचप्रमाणे आणखीन स्टँड बाय दोन आमचे अंपायर असतील बंटी म्हात्रे जोहे आणि चेके पाटील जिते. त्याचप्रमाणे आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय सन्माननीय कृष्णा म्हात्रे सर जिते. चला घाई करा, पहा टाइम अलर्ट आहे. पंचांना देखील विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्षद पाटील. हर्षद पाटील हा गोलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हो, चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. संकेत त्या ठिकाणी असेल. चांगलं क्षेत्ररक्षण, खराब फेकी, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. रन्स आल्या. खर तर या चेंडूवरती फक्त एक सिंगल रन्सने स्कोर कार्ड पुढे जात असताना 14 या आकड्यावरती धावसंख्या जरूर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कार्तिक राठोड की जो आपला पहिला सामना खेळतोय आणि त्याच्या समवेत कुमार चव्हाण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हो, चांगला चेंडू आहे, खोदून काढावा लागला. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये तिकडे जर का आपण विचार केला चेंडू थोडा फिरला आणि मग डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फील करण्यात यश आलं. एस्टनवरती चेंडू जरूर आदळला. तत्पूर्वी खेळाडू सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना 2 रन्स जरूर मिळतील वावेघर टीमला. 16 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. अद्याप शेवटचं षटक आणि या षटकातील येणारे 4 चेंडू, 10 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 10 चेंडूवरती जर का 15 रन्स आल्या तर मग ते 31-32 धावसंख्या त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. हो, स्विच हिट करायचा होता परंतु पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉलचा इशारा जरूर पंच सुदर्शन म्हात्रे यांच्याकडून असेल आणि हा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चा चेंडू जरूर त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. हो, शॉर्ट पिच चेंडू होता. टॅपिंग क्रिकेट, बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला परंतु सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. पण आता कदाचित खेळाडू आपली विकेट गमावण्याचा प्रयत्न करतोय. कार्तिक राठोडचा जर का आपण विचार केला तर 2 रन्स त्याच्या बॅट मधून आलेत आणि चेंडू खेळलाय तो एकूण 7 चेंडू मध्ये फक्त 2 रन्स कार्तिक राठोडच्या बॅट मधून खरं तर आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू आहे. पॅड वरती जरूर आदळला, पायावरती आणि मग बॅटची एज आहे. लेग बाईज च्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. हो, डाव्या स्टिकच्या भरपूर दूर राहणारा चेंडू. वाईटचा इशारा जरूर आला. 1+1 2 रन्स फक्त मिळतील. मैदानाच्या आतमध्ये खरं तर सर्वांना ठाऊक आहे खेळाडू बाद होण्याचा प्रयत्न करतोय परंतु तितकेच चपल स्टार वलकचे सर्व खेळाडू आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे
कदाचित वावेघरच्या डगआउट मध्ये एखादा चांगला खेळाडू असेल. रोहित चव्हाण सारखा खेळाडू अद्याप डगआउट मध्ये आहे. रोहित राठोड सारखा देखील खेळाडू आहे की जो गेम चेंज करू शकतोय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल का नाही आहे. खेळाडू मात्र या ठिकाणी धावपास झाल्याने हा चेंडू असेल स्वेअर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित राठोड. रोहित राठोड या नवीन खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 22. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. शॉर्ट पिच चेंडू होता. रिव्हर्स अटेंड केला. चेंडूला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. आपटलेला हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. तदनंतर खरं तर पंचांकडून खरं तर हाईट साठी या ठिकाणी DRS घेत असताना खेळाडू टीमने खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. पाहूया खरं तर चेंडू डोक्याच्या वरतून जातोय का. हाईट फॅक्टर या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. चला शेवटचा चेंडू जरूर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मांग केलेली आहे. इट्स अ व्हाईट बॉल. चला चॅलेंज सक्सेसफुल राहिलाय. अधिक हाईट होती. कदाचित 1 बाउन्सचा देखील इशारा दिला असेल पंचांनी. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 27 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर 4 एक्स्ट्रा चेंडू अद्यापपर्यंत खरं तर गोलंदाज हर्षद पाटीलने फेकलेत. अद्याप 1 चेंडू बाकी आहे. कदाचित आणखीन काही एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतील का. परंतु हर्षद पाटील ती चूक करेल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. लास्ट बॉल हर्षद पाटील ला जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. आणि या यॉर्कर चेंडूवरती 22च्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 28. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2 सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर सेकंड ओव्हर मध्ये रन्स पाहायला मिळाले 11. आणि ह्या ओव्हरचा जर का आपण विचार केला
तर ह्या षटकामध्ये रन्स आल्या 15 आणि एकूण 10 चेंडू खरं तर ह्या षटकामध्ये पाहायला मिळालं. अगदी लांब लचक असं षटक जरूर पाहायला मिळालं. अंतिम षटकासाठी गोलंदाज संकेत ठाकूर. ओजाबेलचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. खरं तर आणखीन एक खरं तर यॉर्करने सुरुवात केली. संकेत ठाकूर या गोलंदाजाने लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स. पहिल्या चेंडूवरती अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हर स्पेशालिस्ट संकेत ठाकूरला आपण जरूर पाहतोय. 29 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच टॉस साठी प्रियांक 11 जितू आई जिते बी आणि त्यांना फाईट करेल जय गुरुबादेव जोहे. दोन्ही टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. टीम जय सेवालाल वावेघर टीम साठी हा चौकार. आजच्या रात्रीतील हायेस्ट स्कोर आपण पाहतोय वावेघर टीम कडून 33 धावा. आजच्या रात्रीतील 4 षटकांमधील सर्वाधिक स्कोर. या मैदानावरती रन्स होत नाही आहेत सर्वांना ठाऊक आहे, परंतु वावेघर टीमचं कौतुक करावं लागेल. षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शॉर्ट पिच आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, कॅच ड्रॉप. 2 रन्स जरूर मिळाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 35. अर्थातच आमचे लाडके आयोजक 35 म्हात्रे, 34 म्हात्रे, 36 म्हात्रे यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. ओ चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार नाहीये. सेफली लँडिंग पाहायला मिळाली, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2 वावेघर टीम साठी आणि 2 धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली 37. 37 रन्स ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अद्याप ही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. चांगला चेंडू आहे, परफेक्ट. खरं तर रन्स नाहीये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी, अगदी डीप राहणारा चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस जरूर होता, लो फुलटॉस, परंतु मोठा फटका घ्यायचा होता आणि त्यात खरं तर हा चेंडू बीट झाला. डॉट बॉल आलाय. 37 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अद्याप ही एक शेवटचा चेंडू बाकी असेल. हो, यॉर्क केला, जबरदस्त. खरं तर चेंडू पाहायला मिळाला. षटक संपलं. लास्ट बॉल देखील डॉट बॉल आहे ना पंच डॉट बॉल. शेवटचा चेंडू देखील निर्धाव चेंडू राहिलाय. अंतिम चेंडूवरती देखील कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये. 4
षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर रन्स स्कोर कार्ड वर जरूर पाहायला मिळतात 37. खर तर ITC लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे हेड आहेत कुमार चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि खर तर त्यांना मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहिलं. चला टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय प्रियांक 11 जिते आणि जय गुरुबादेव जोहे. चला टॉस करूया. जिथे टीम कॅप्टनला आमची विनंती असेल आपण टॉस साठी या. लास्ट कॉल टीम जिथे. जिथे टीम साठी लास्ट कॉल आहे. फर्स्ट इनिंग जर का सुरुवात झाली तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मिड इनिंग मध्ये आलात तर फार बरं होईल. पहा टॉस साठी वेल मिळेल. आदरणीय प्रशांतदादा पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली, प्रशांतदादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील खरं तर सामना पाहायला मिळेल. एका बाजूला प्रियांक 11 जितूबाई जिते बी फाईट करेल जय गुरुबादेव जोहे. बिग फाईट. खूप चांगला खरं तर सामना पाहायला मिळेल. चला घाई करा. पहा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला जिथे संघात संघनायक जोही संघात संघनायक इथे उपस्थित आहे. हरिओम राठोड. साईडला कृपया करून घ्या. प्रशांत खाली बसा आपण. चला टॉचसाठी आपण लगेच हरिओम की पहली गेंद
और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। स्ट्राइक लाइन है। चला टॉस केला जाईल जिते बी आणि जय गुरुबादेव जोहे. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकला जिते बी संघाने. आपला फक्त निर्णय कळवायचा आहे. फील्डिंग क्षेत्रक्षण निवडलं. यस थैंक यू सो मच. ऐसे में अगली गेंद और इस गेंद को फुल कर दिया है. सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर. फाइनल बाउंड्री लाइन से बाहर. डीजे पर डॉट गेंद. दूसरी गेंद पर शानदार छक्का. 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा. 6 रनों के साथ खाता खोला अपना अमित ठाकुर ने. और साथ में बल्लेबाज है नरेश ठाकुर. सलाम बल्लेबाज दोनों मैदान के ऊपर. हरिओम राठौर गेंदबाजी करेंगे. शॉर्ट पिच गेंद. बैट का मुंह खोला. बिल्कुल पॉइंट के तरफ गेंद जाती हुई इसी बीच गेंद थर्ड मैन बॉडी लाइन से बाहर. डीजे ठोको. आसमान चुमना है तो आपको ये घर खूबसूरत ट्रॉफी ले जाना है तो अच्छी बल्लेबाजी कर कर अंतिम क्षण तो आपकी जीत रहती है. तो यहां 1 लाख की धनराशि है वो आपके घर जा सकती है. आखिर में कहा जाता है वो जीता वही सिकंदर. ऐसे में अगली गेंद. इस गेंद को टेप आउट करके खेला है. क्या स्ट्रोक है. सीधी गेंद. बिग 6 रनों के लिए. इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 16 रनों पर. जल्दी ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए. चलिए सर फौरन मुकाबला शुरू करें. पहली गेंद पर डॉट गेंद. दूसरी गेंद पर छक्का. और तीसरी गेंद पर शानदार चौका. और चौथी गेंद पर शानदार छक्का आता हुआ. कुल मिलाकर टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 16 रनों पर. जो 16 रन अमित ठाकुर ने बनाया अकेले ने. 16 स्कोर हो चुका है. ऐसे में हरिओम फिर अपने बॉलिंग मार पर. और इसी के साथ डॉट आउट है बल्लेबाज. और प्रणीत. चलिए उस बात का हमको कुछ नहीं है. टीम का स्कोर हो चुका है 16. पहला बल्लेबाज आउट हो चुका है अमित. और प्रणीत ठाकुर ने बल्लेबाज मैदान पर. सीधे बल्ले से रन आ रहे थे लेकिन उंगली टेढ़ी की. रिवर्स शॉट खेल देना चाहते थे. लगी तो बात नहीं तो बल्ले स्ट्रोक को कहा जाता है. और सीधी गेंद बल्ले पे लगी और जो दौर अपील हुई. अपील में उत्साह ज्यादा था और उंगली आसमान पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ. अमित ठाकुर. ऐसे में अगली गेंद हरिओम. और ये गेंद ब्रह्मास्त्र क्रिकेट का ब्रह्मास्त्र डाला गया था. यॉर्कर लाइन की गेंद. खड्डा खोलकर गेंद को निकाला गया है. 1 रन का मौका बल्लेबाजों के पास. 1 रन के साथ टीम का स्कोर 17 रन. जीतने के लिए टारगेट है 38 रनों का. यानी कि 38 रनों का.
18 गेंद और जीतने के लिए 21 रनों की दरकार जारी है। वसंत यादव वसंत यादव वसंत यादव गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज प्रणीत ठाकुर। सभी का रन बनता हुआ 18 गेंद और जीतने के लिए 21 रनों की अभी भी दरकार जारी है। फुल टॉस गेंद रडार में गेंद थी, लेकिन ऐसे हालात पर जब तक एक रन पूरा करते हुए इसी के साथ दूसरा रन मुकम्मल होता हुआ हमारे रमेश हमेशा कहते डांट बात लोनता कौन था फटका मारला दोनसा, और इसी के साथ ये 2 रन मिले और 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 19 रनों पर। राकेश घरत इस मैच के लिए खरुशी गांव की जिनकी तरफ से हार्दिक शुभकामनाएं आ चुकी है। समालोचक परमेश मालिक लिया मेरे लिए भी धन्यवाद। और उसमें ये गेंद और इसी के साथ ये गेंद पीछे चली गई जब तक एक रन बल्लेबाजों ने पूरा किया। अपने अपने छोर बदले एक रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 20 रनों पर। अभी भी 18 रनों की जरूरत है। दूसरा ओवर प्रगति पर है। वसंत यादव गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज नरेश ठाकुर, और इसे भी जोरदार घुमाने की कोशिश अपील हुआ था, लेकिन ऐसे हालात में अपील में उत्साह ज्यादा, विश्वास बिल्कुल जम। लेग बाय का इशारा। एक रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 21 रनों पर। टीम का स्कोर 21 हो चुका है। जीतने के लिए 38 रनों का टारगेट सामने है। आखिरी इनिंग का ये आखिरी मुकाबला है फर्स्ट इनिंग का, और इसी के साथ ये गेंद थोड़ी सी नीचे रही, लेकिन जब तक बल्लेबाजों ने आंखों को मिचर 1 रन पूरा किया, 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 22 रनों पर। रनों की संख्या 22 हो चुकी है। चौदह गेंद और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। मुकाबला दोनों तरफ बराबर झुका हुआ है, लेकिन अच्छी गेंदबाजी होती है तो वावेघर टीम कमबैक कर सकती है। ऐसे भी फिर से गेंद को खेल देना चाहते, पार्टिसिपेट कर देना चाहते। गेंद को डॉट गेंद की समाप्ति आवश्यक है दोस्तों की। डॉट के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। आखिरी गेंद प्रगति पर है अभी भी। टीम का स्कोर 22 हो चुका है। अभी भी जीतने के लिए 13 गेंद और 16 रनों की दरकार जारी है। तेरह गेंद और 16 रनों की दरकार जारी है। इसी बीच अगली गेंद वसंत यादव की ये गेंद बिंदी गेंद, और इसी के साथ और फिर ज्यादा हो रही है, लेकिन अंपायर काफी चालाक है जिनके पास काफी अनुभव है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई प्रेशर बनाने की कोशिश है अंपायर के ऊपर, लेकिन अंपायर काफी चालाक है। 34 और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई 12 गेंद और जीतने के लिए 16 रनों की दरकार। हर ओवर में 8 रनों का टारगेट लेके चलना होगा। 12 गेंद और 16 रनों की दरकार जारी है। हर ओवर में 8 रन बनाना बहुत लाजमी है, तभी आप जीत सकते हैं, लेकिन आने वाला वक्त बताएगा कि किस तरह से गेंदबाजी होती है वावेघर की तरफ से। ऋतिक राठौर
फेंका गया था, काफी तेजी से गेंद में शॉर्ट पिच गेंद, बल्लेबाज पर नहीं पाए, विकेट को दसाने गेंद को समा गई। मैं हमेशा को दोस्तों की डॉट के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, तेजी काफी थी, 125 प्रति घंटे के रफ्तार से गेंद फेंकी गई थी। काफी तेजी के साथ आती है और गेंद कितनी तेजी के साथ जाती है कि बल्लेबाज मुश्किल में आ जाता है। ऐसे बीच समीकरण बदलता हुआ, 11 गेंद और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। और ये गेंद खेला है लॉन्ग ऑन रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी, गेंद को फील्ड किया गया है, लेकिन ऐसे हालात पर मुझे लगता है शायद 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 24 रनों पर। समीकरण बदलता हुआ, 10 गेंद और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 10 गेंद और 14 रनों का समीकरण बनता हुआ, पहली गेंद डॉट साबित हुई ऋतिक राठौर की, और जिसके बाद दूसरी गेंद के ऊपर 2 रन आए और 2 रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 24 रनों पर। जीतने के लिए 38 रनों का टारगेट सामने है। अगली गेंद और इसी के साथ अच्छी गेंद, लेकिन 1 रन चुराने में कामयाबी मिलती है बल्लेबाजों को। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 25 रन। साथ ही अतिथिगण में प्रशांत हमारे दोस्त या उपस्थित है, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूंगा, जिनके साथ स्टार में से स्टार भाल गुड्डू उपस्थित है, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। 3 दिन लगातार वो आ रहे हैं, इससे बढ़िया क्रिकेट का प्रेम। भाल गुड्डू की मुझे याद आती है, आखिरी गेंद पर छक्का चलते जीता के मैदान के ऊपर जो छक्का लगाकर मुकाबला जिताया था, और वो झूमे थे ऐसे, वो याद आता है दिन अभी तक का याद हमारे अभी भी ताजे मन में है। और इसी बीच ये गेंद, और इस गेंद को घुमाया है, गेंद हवा में, गेंद के पीछे 2 खिलाड़ी, 1 रन पूरा करते हुए, जिसके साथ बल्लेबाजों ने दूसरे अपने कदम बढ़ाए, और ये 2 रन, इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 27 रन। जीतने के लिए समीकरण बनता हुआ 9 गेंद और जीतने के लिए 8 गेंद और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। 8 गेंद बचे और 11 रनों की आवश्यकता है। समीकरण बदलता हुआ, अच्छी गेंदबाजी राठौर के दल, जिनकी पहली गेंद साबित हुई डॉट, दूसरी गेंद पर सिंगल 2 आए, और कुल मिलाकर तीसरी गेंद के ऊपर सिंगल आई, और इसी बीच अगली गेंद, और इस गेंद को फिर से खेला उसी स्थान पर, उसी खिलाड़ी के पास गेंद को फेंका है, लेकिन ऐसे हालात में कोई गलती नहीं। अच्छे फील्डिंग, तारीफ करूंगा मैं डीजे। और इसी पे का अभी गूगल पे का जमाना आ गया है प्रशांत, लेकिन कभी भी दोस्त साहब से कहना चाहूंगा, आपके पास कितना भी पैसा हो, लेकिन अपने पॉकेट में 200 या 300 रुपए रखिए, क्योंकि अगर मोबाइल की रेंज गई तो आप किधर भी फंसे तो आपके पास 500 या 200 रुपए होंगे तो कहीं ना कहीं आप खाना भी खा सकते हैं। लेकिन अगर मोबाइल की रेंज निकल गई तो इसलिए आपको मुसीबतों का सामना करना पड़ता है। हमारे ऐसे एक दोस्त थे जो पनवेल के हैं, जिनके पास लाखों में पैसा रहता हमेशा, लेकिन जो फंसे थे, घूमने को गए थे, ऐसे हालात पर वहां रेंज नहीं थी, पैसा बहुत था पास में, लेकिन उनके पास पैसा नहीं था, लेकिन उन्होंने फिर एक दोस्त की मदद से फिर से पैसा ट्रांसफर करके फिर से मंगाया एक दूसरे के मोबाइल पर। इसलिए मैं कहना चाहूँगा, गूगल के माध्यम से जो पैसा ट्रांसफर करते हैं, जिनके पास अपने अपने जेब में पैसा रख के जरूर रखिए। और रमी सर्कल पर खेलने वाले मत खेलिए। जितने रमी सर्कल पर खेलते हैं, हमने कई लोगों को कंगाल होते हुए देखा है। मैं आप तमाम दोस्तों से कहना चाहूंगा कि रमी सर्कल पर खेलने वाले मत खेलिए वो खेल जिसमें आप जीत नहीं सकते, हमेशा हार सकते हैं। कई लोग जिसमें बर्बाद है, कई लोगों की जान गई है हमारे रायगढ़ में। इसलिए मैं आपसे कहता हूं दोस्तों, रमी सर्कल में जितने खेलने वाले हैं, जिनसे मैं कहूंगा कि आज ही वे खेल छोड़ दे। इसी बीच अगली गेंद ऋतिक राठौर की, और इसी बीच ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद, गेंद उसी जगह पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात थे, मुस्तंदिर थे, और इसी के साथ बल्लेबाज के पारिकांत होता हुआ।
एक रन बनाई गई थी और दूसरे रन के लिए बल्लेबाज आउट हो चुके। समीकरण बदला हुआ, 6 गेंद और जीतने के लिए रनों की दरकार है। अजय स्ट्राइक पर, 6 गेंद और जीतने की 9 रनों की जरूरत। फासला बीच में है 3 रनों का। अंकुश राठौर गेंदबाजी करेंगे। चल जल्दी कीजिए, थोड़ा ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए, टाइम इज मनी। और सिविल पार्टनरशिप कर देना चाहते थे, ऐसे हालात पर एक डॉट गेंद की समाप्ति। मामले चको तो डॉट गेंद को कोई नंबर लिखा नहीं होता। 5 गेंद और जीतने के लिए रनों की दरकार जारी है। पार्टनरशिप कर देना चाहते थे, इस शो की शुरुआत की थी श्रीलंका के खिलाड़ी दिलचंद ने। ये हर वक्त थर्ड अंपायर की मांग। 9 रनों की जरूरत है, 9 रनों की, 5 गेंद, 9 रनों की जरूरत है। 29 हो चुका है स्कोर। टारगेट है 38 रनों का, तो जीतने के लिए 5 गेंदों में अभी 9 रनों की जरूरत है। लगातार हम स्कोर बता रहे हैं, टेंशन मत लीजिए। फिर से बॉलिंग मार पर अंकुश, और ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद, और इसी के साथ थर्ड अंपायर की मांग चली आ गई। चलिए, थर्ड अंपायर की मांग हो चुकी है। जेके पाटिल, ओमकार, जेके पाटिल या लवकर। रूल लिया गया है वाइड के लिए। वाइट है, वाइट बॉल है। थर्ड अंपायर ने वाइट दे दिया है। समीकरण बदलता हुआ, 5 गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। वाइट गेंद है, 5 गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। अंकुश चौधरी को अच्छी गेंदबाजी करनी होगी। राठौड़, फुल टॉस गेंद, पैरों पर जाकर पैड पर गेंद लगी है।
एक रन का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 31, यानी कि 31 स्कोर हो चुका है। जीतने के लिए अभी भी 4 गेंद और जीतने के लिए 7 रनों की दरकार जारी है। 4 गेंद और 7 रनों की दरकार जारी है। मुकाबला दोनों तरफ बराबर झुका हुआ है। किसकी तो जीत होने वाली है और किसकी तो हार होने वाली है, जिसमें कोई संदेह नहीं है। अच्छी बल्लेबाजी होगी तो वो अलग टीम जीतेगी, अगर अच्छी गेंदबाजी होती तो वो अलग टीम जीतेगी। इसी बीच अगली गेंद, क्या गेंद थी, और इसी के साथ फिर से वाइड गेंद। टीम का स्कोर बढ़ता हुआ रनों के साथ जाकर पहुंचा 32 रनों पर। जीतने के लिए अभी भी 4 गेंद और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। अंकुश राठौर गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंद थी लेकिन थोड़ी सी गेंद बाहर गई। ऑफ स्टंप से अंपायर ने देखा, जाना पर आखिरकार इसे वाइड करार दे दिया। समीकरण बदल चुका है। 4 गेंद और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। फासला है सिर्फ 2 रनों का बीच में। फासले को तैर करना है तो अच्छी बल्लेबाजी बल्लेबाजों करनी होगी, लेकिन वलक टीम की बल्लेबाजी आक्रामक है, जिसमें कोई संदेह नहीं है। इसी बीच ये गेंद, और इस गेंद को घुमा दिया है, मैंने पहले कहा था। और ये गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। वलक टीम की आक्रामक बल्लेबाजी मैंने कई बार देखी है। और इसी के साथ डीजे और जीती हुई टीम के हार्दिक बधाइयां, हारी हुई टीम है जिनके लिए भी हार्दिक हार्दिक बधाइयां। वो आवेगल टीम खास करके यहाँ इसी खेलने के लिए, जिनका मैं दिल से स्वागत करना चाहूंगा। और इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है अमित ठाकुर। आ जाइए अमित ठाकुर, मैन ऑफ द मैच के हीरो अमित ठाकुर। समीर पाटिल, जिनके हाथ से ट्रॉफी दी जाएगी। चला अमित ठाकूर यांना विनंती असेल की आपण सामनावीर आहात, चला आपण लगेच या इकडे। समाधान के हाथों से ट्रॉफी दी जाएगी। ठाकुर मैन ऑफ द मैच। ये ट्रॉफी के दिन, ये ट्रॉफी के दिन बोलिए, ये ट्रॉफी के चला जाऊ, तुला हात मिळवते मी। अमित ठाकुर समाधान के हाथों से ट्रॉफी प्रदान होगी। सामनावीर